मित्रांनो, आता आपण सध्या आलेलो आहोत उजनी धरणामधील पळसदेव मंदिर बघण्यासाठी. तर या मंदिराचा खूप मोठा इतिहास आहे. हे मंदिर हजारो वर्षापूर्वीचं आहे. असं म्हटलं जातं की 1500 वर्षापूर्वीच हे मंदिर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, हे मंदिर वर्षानुवर्ष पाण्यामध्ये असतं. ज्यावेळेस उजनी धरणाचं पाणी कमी होतं ना, त्यावेळेस हे मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. तर समोर दिसणारं हे मंदिर बळीराजा या देवांचं आहे. तर याचा इतिहास खूप मोठा आहे. असं सांगितलं जातं की ऋषीमुनीवर यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. तर इथून पुढे येताच आपल्याला पाहायला भेटतं पळसदेव यांचं मंदिर. तर हे मंदिर मित्रांनो हेमाडपंथी पद्धतीनं बांधलेलं आहे. आणि तिथे लोक सांगतात की हे 2000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हे मंदिर कधी बांधलं हे त्यांना अद्यापही माहीत नाही. तर आपण इथून थोडं पुढे आल्यानंतर श्रीराम यांचं मंदिर बघायला भेटतं. मित्रांनो, ह्या मंदिराची हेमाडपंथी कलाकृती आहे. आणि याच्यावरती रामायणामध्ये जे घडलेल्या कृत्या आहेत ते याच्या मंदिराच्या